40 डिग्री ते 0 डिग्री या सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे। मी तुम्हाला पुढचे आता 4-5 दिवस जे आहे अशी सिरीज दाखवणार आहे जिथं मी 40 डिग्रीमधून 0 डिग्री सेल्सिअसमध्ये जाणार आहे, म्हणजे आमच्या जालन्यावरून डायरेक्ट लेह लडाखला जाणार आहे। तर आज आहे पहिला दिवस जिथं मी घरून निघलेलो आहे आणि आता पोहोचलेलो आहे कोट्यामध्ये। कोट्यामध्ये इथं नाश्ता वगैरे केला आहे। आता पुढे निघायचं आहे जयपूरमध्ये, जयपूरवरून जायचं आहे आपल्याला चंदीगडमध्ये। आता तिकडे जरा तापमान कमी होत जाते। परत आमच्याकडे असे व्हिडिओज येत आहे की तिकडे आता स्नोफॉल झाल्यामुळे गाड्या अडकून पडलेल्या आहेत किंवा त्रास होतोय आणि डिग्री सेल्सिअस जे आहे तिथलं तापमान जे आहे एकदम कमी झालेलं आहे, मायनसमध्ये गेलेलं आहे। पण आता पुढे जे होईल ते सगळं काही तुम्हाला दिसणारच आहे। डिझेलचं बोलायला झालं तर डिझेल आणि पेट्रोलचा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त चालू आहे। महाराष्ट्राच्या बाहेर कुठेही डिझेल किंवा पेट्रोलचा प्रॉब्लेम नाही, आम्हाला डिझेल प्रत्येक ठिकाणी भेटत आहे। आणि आता आपण पुढे निघतोय। आता वाजलेले सकाळचे 6 वाजता कोट्यामध्ये आहे आणि तिथलं टेम्परेचर आहे 32 डिग्री सेल्सिअस, म्हणजे दुपारपर्यंत 40-42 इथलं पण जाणार आहे, कारण की आपण राजस्थानमध्ये आहे आणि राजस्थानमध्ये सगळ्यात जास्त टेम्परेचर असतं। तर ही सिरीज अशीच पुढे चालू राहणार आहे। त्यासाठी तुम्ही आपल्या आयडीला फॉलो करून घ्या आणि पुढच्या पार्टमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कसं तुम्ही जालन्यावरून लेह लडाखला जाऊ शकता, पूर्ण काही इन्फॉर्मेशन देणार आहे। आणि सगळे पार्ट्स बघायचे असतील तर आयडीला फॉलो करून घ्या। चला दुसऱ्या पार्टमध्ये भेटतो।